नमस्कार मंडळी, सुप्रभात. आता सकाळचे वाजतात 7:45. आत्ताच मी गार्डनमधून आले. आधीला स्कूलला सोडलं आणि गार्डनमध्ये जाऊन आले. वॉकिंग करायचं होतं पण इतकं गरम होतं आहे, इतकं प्रचंड की कॅन्सल केलं वॉकिंग करायचं. जस्ट जरा वेळ बसले, विटॅमिन डी घेतलं आणि आले. बरेच लोक वॉकिंग करत होते पण असं वाटतं की इतक्या गरमीमध्ये आधीच एवढा घाम निघतो आणि परत अजून वॉकिंग करा, त्यापेक्षा ते नाही केलेलं बरं असं वाटायला लागलं. कारण सकाळी उठल्यानंतरच टेम्परेचर जे आहे ना ते 32 असतं. म्हणजे नंतर दुपारी ते व्हायला हवं थोड्या वेळाने 10 वाजता वगैरे, पण सकाळी 7-7:30लाच ते टेम्परेचर असतं. त्यामुळे किती लवकर जाऊन तुम्ही वॉकिंग करणार. तर असं सगळं आहे. आज 9 तारीख झाली तरी अजून पावसाचा काही आता पत्ता नाही आहे. गावी वगैरे झाला आहे पाऊस, पण इकडे अजून तरी नाही आहे. बघत आहे बघा किती ऊन आहे बाहेर. एकदम आता असं वाटतंय 9-10 वाजलेत असं वाटतंय. चला आता स्वयंपाकाची तयारी. इथे मी सांडग्याची भाजी करायला घेतली. सांडगे असे थोडेसे तेलामध्ये परतून घेते. आईने दिलेत बनवून, इतकेच राहिलेत आता. अजून एकदा होईल भाजी. असे छान खमंग परतून घेतले ना, असंच पण खायला खूप छान लागतात. हे बघा सांडगे छान परतून घेतलेत. आता फोडणी देऊया. खूप जास्त याला काही असं तामझाम मसाला वगैरे असं काही लागत नाही. जस्ट जिरी, मोहरी आणि लसणाची फोडणी द्यायची. लसूण मी ठेचून घेतला. तिखट टाकते, हळद, आणि आता हे सांडगे जे आपण केलेत ना ते टाकूया. थोडंसं परतून घ्यायचं सांडगे टाकून. याच्यात पाणी ओतायचं आणि आता याच्यात थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. मीठ घालूया. झाला त्याला शिजू द्यायचं आहे. आता अशी पातळ दिसते आमटी, पण जरा वेळाने शिजल्यानंतर हे घट्ट होईल. ऑलमोस्ट शिजलेली आहे भाजी, रेडी झाली आहे. तर अशा प्रकारे बनवते मी सांडग्याची भाजी. आणि त्यासोबत आज आमरस बनवलेला आहे. आमरस, चपाती आणि सांडग्याची भाजी असं लंच आहे.